नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण अंडा करी बनवणार आहेत आणि अंडा करी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगेनच। ब्लॉगमध्ये कायम राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला दाखवतो तुम्हाला। हे बघा, आता आपण 4 अंडी घेतली आहेत आणि एका टोपात घेतलेले आहेत आणि त्याच्यात पाणी ठेवलेले आहे, म्हणजे अंडी बुडतील एवढा पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि आता गॅस पेटवून गॅसवर ठेवणार ती अंडी आणि त्याच्या अंड्यात बाहेरून आणलेला आहे आम्ही एच करी मसाला, एव्हरेस्टचा मिक्स मसाला आहे पावडर, आणि त्यासाठी अजून लागणार जिंजर गार्लिक पेस्ट, या 2 वस्तू लागतील। आणि आता अंडी ठेवलेली आहेत उकडाशी। प्रथमतः तिथे अंडी आता उकडाशी ठेवलेली आहेत गॅसवर आणि प्रथमतः आपण घेतलेले आहेत 2 टोमॅटो, आता ते कट करणार, 2 मिरची आणि 3 कांदे। आता टोमॅटो पहिले कट करून घ्यायचे। आता कांदा, टोमॅटो आणि मिरची कापून घेतलेला आहे। अंडी आता उकडवून झालेली आहेत आणि ही अंडी एकदम असे गरम आहेत, तर आता यांना अंड्यांना सोलायचं आहे। आता अंडी मस्तपैकी सोलून घेतलेली आहेत, हे बघा तुम्हाला दिसतील, मस्तपैकी अंडी सोललेली आहेत आणि या त्यांच्या कपच्या। आणि आता त्याला कट करायच्या अंड्यांना, 2 भाग करायचे एका अंड्याचे, हे बघा असे। आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यात जिरा राई टाकलेली आहे आणि तेल टाकून त्याच्यात जिरा राई टाकलेली आहे। आणि आता त्याच्यात टाकणार आहोत तिथं टोमॅटो, कांदा कापलेला आणि मिरची, जे मगाशी आपण कापले ना ते आता बारीक केलेलं आहे, ते सर्व त्याच्यात टाकून घ्यायचं आहे त्या कढईमध्ये। आता यामध्ये टाकलंय तिखट आणि गरम मसाला आणि आपण आणलेला तो अंडा करीचा मसाला टाकलेला आहे आणि कांदा लसूण जे आहेत ते, जिरा राई आणि हळद, आणि हा काही अशा प्रकारे ढवळून घ्यायचा आहे। आणि चवीनुसार मग यामध्ये नंतर मीठ टाकायचं आहे, 1 चमचा। आणि आता तो जरा घट्ट झालाय म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। थोडं पाणी टाकलं
टाकलेला आणि मसाला असा काही मसाला केलेला आहे. कलर वगैरे आलेला आहे त्याला, मस्त सुगंध पण येतो. आता मसाला चांगला शिजलेला आहे मस्तपैकी आणि आता त्याच्यात थोडं पाणी टाकायचं कारण ग्रेव्ही झाली पाहिजे म्हणूनसाठी ही आता पाणी टाकून घेतोय. असा कलर पण मस्तपैकी लाल लाल मस्तपैकी कलर पण झालाय तांबडा, बघू शकता तुम्ही. आणि आता अंड्यांची कापं केलेली आहेत ते त्याच्यात एक एक टाकायचं. हे असं या प्रकारे त्या रश्श्यामध्ये पूर्ण त्या अंड्यांना टाकायचं आहे कापं केलेल्या. आणि गॅस आता आम्ही थोडा फुल केलेला आहे. 5-10 मिनटं तरी आता ठेवायचं आहे गॅस चालू, मग नंतर अंडा करी एकदम प्रॉपर होईल. आता फायनली आपली अंडा करी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी छानशी दिसत आहे अंडा करी. आता फायनल रेडी झालेली आहे. आता मस्तपैकी ताव मारायचा बाकी आहे. अंडा करीची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.